मालेगाव माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांनी कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या संस्थेचे रोपटे लावले। आज या संस्थेच्या डॉक्टर बळीराम हिरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या नूतन महाविद्यालयाचा शुभारंभ व नूतन इमारत भूमिपूजन सोहळा हा त्यांच्या स्वप्नांना पुढे नेणारा आणि आपल्या सर्वांच्या भविष्यातील उज्ज्वल स्वप्नांच्या पायाभरणीचा सोहळा आहे, असे उद्गार सुविख्यात सिने अभिनेत्री नूतन जयंत यांनी काढले। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व पहिल्या श्रावण शनिवारच्या मुहूर्तावर राजीव गांधी तंत्र शिक्षण संकुल KVH तंत्रनिकेतन भायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री नूतन जयंत बोलत होत्या। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद बापू हिरे हे होते। या सोहळ्यास मामको बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट RK बच्छाव, ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट SI वासी, हरिभक्तपरायण श्रावण महाराज म्हणून प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते। दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व स्वागत गीताने सोहळ्याची सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते नूतन महाविद्यालयाचा शुभारंभ आणि नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष प्रसाद बापू हिरे आपल्या भाषणात म्हणाले की वडिलांची इच्छा होती की मालेगावला दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर उच्च विद्याभूषित आणि अनुभवी प्राध्यापक वृंद मालेगावला बाहेरून येण्यासाठी पसंती देत नव्हता, पण परिस्थिती आता बदलत आहे। इंजिनिअरिंग कॉलेज ही काळाची गरज आहे। पूर्वीचे इंजिनिअरिंग शिक्षण, आजचे इंजिनिअरिंग शिक्षण यात प्रचंड बदल झाला आहे। त्या धर्तीवर नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आम्ही सुरू केले आहेत। BSc नर्सिंग कॉलेज, BA MS कॉलेज पुण्यात संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ, गुजरात, गोवा इथेही नवीन शैक्षणिक संकुल लवकरच सुरू होणार आहेत। आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे जात आहोत। ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट AY वासिक म्हणाले की यंत्रमागाचे मँचेस्टर म्हणून मालेगाव शहराच्या दृष्टीने टेक्स्टाईल उद्योगाला पूरक व्यवसाय शिक्षण शाखा सुरू करावी, मालेगाव शहरात वैद्यकीय शिक्षण सुरू करावे, दर्जेदार लॉ कॉलेज सुरू करावे। आपल्याकडून शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात विकासासाठी सर्वांनाच खूप मोठी अपेक्षा आहे। मविप्र समाज संस्थेचे संचालक ॲडव्होकेट RK बच्छाव म्हणाले की इंजिनिअरिंग ही कॉलेज काळाची गरज आहे। परंपरागत कापड उद्योगाला नवी झळाळी देण्यासाठी हायटेक कापड इंडस्ट्री उभारावी, या नव्या विषयाच्या बहुआयामी शाखा सुरू कराव्यात। प्रसाद बापू हिरे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यविस्तारासाठी शुभेच्छा दिल्या। मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले की मालेगाव शहरासाठी विश्वासू संस्था निर्माण झाली आहे। शहरातील सर्व तरुणांना हक्काचे शिक्षण दालन उभं राहत आहे। तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यासाठी व्यावसायिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे। ती गरज संस्थेने उपलब्ध करून दिल्याने तरुणांनी या नव्या शिक्षण संधीचा लाभ घ्यायला हवा। वर्षागणिक आदर्श विद्यार्थी वाढ होणे हीच संस्थेची खरी ओळख आहे। मालेगावचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर म्हणाले की इंजिनिअरिंग सारखं शिक्षण पूर्वी अवघड होते, शिक्षणाचा वटवृक्ष इथं होतोय। मोठ्या शहराच्या तुलनेने व्यावसायिक शिक्षण दालन उभं राहणं हे काळाची गरज आहे। हीच गरज लक्षात घेऊन नवं इंजिनिअरिंग सुरू होत आहे, याचा आनंद आहे। संस्थेची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा। मामको बँकेचे माजी संचालक माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले म्हणाले की गोरगरीब शेतकरी कामगारांच्या लेकरांना नव्या जगाचे अत्यावश्यक शिक्षण मिळणे गरजेचे आहे। ते आपल्या मालेगावात सुरू होत आहे। काळाची पावलं ओळखणारे नेतृत्व म्हणजे प्रसाद बापू होय। कसमादेच्या तरुणांना ही नवी संधी आहे। जगाच्या पाठीवर भारतीय तरुणांना सर्वाधिक संधी निर्माण होत आहेत। नव्या वाटा शोधायला हव्यात। नवतंत्रज्ञान तरुणांना जगाचे दरवाजे उघडणारे आहे। हरिभक्तपरायण श्रावण महाराज म्हणाले की शिक्षण चातुर्य मिळतं तर संस्काराने चरित्र मिळते। जगाला संस्कार देणारी आपल्या देशाला उज्ज्वल परंपरा आहे। समाजात सुयोग्य संस्कारांची गरज आहे। महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले तर स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले। या सोहळ्यात संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक DD बच्छाव, द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत, मनपाचे विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश काकडे, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, प्रमोद बच्छाव, प्रकाश अहिरे, माजी नगरसेवक JP पाटील, प्राध्यापक डॉक्टर सयाजी पगार, दशरथ बाबूराव निकम, बाजीराव निकम, रामराव शेवाळे, अमोल निकम, भाजपचे शहर अध्यक्ष देवा पाटील, लकी गेल, नितीन पोफळे, भाजप प्रदेश महिला आघाडी सदस्य सुरेखा भुसे, भाजप औद्योगिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय हिरे, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम, बाजार समितीचे संचालक विनोद चव्हाण, मामको बँकेचे संचालक विठ्ठल बागुल, CA सुनील कासलीवाल, निलेश लोढा, सुनील लोढा, केतन दत्तानी, संजय फडतानी, साहिल कांक्रिया, सुनील वडगे, कैलास तिसगे, भिका वाघ, रमेश बच्छाव, उत्तमराव बच्छाव, भास्कर पाटील, राजेंद्र धोंडगे, राजेंद्र बच्छाव, निवृत्ती आहेर, डॉक्टर प्रशांत पाटील, मागीलाल पवार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
KBH तंत्रनिकेतनाचे प्राचार्य तुषार शर्मा आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. व्हिडिओ न्यूजसाठी रिपोर्टर विशाल हिरे, मालेगाव. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.